मतदान केंद्रात दादागिरी पडली महागात, कोर्टाने सुनावली सश्रम कारावासाची शिक्षा। नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज। सरकारी कामात अडथळा निर्माण करून मतदान केंद्रात पोलिसांशी हुज्जत घालणे आणि त्यांच्यावर हल्ला करणे हे दोन आरोपींना चांगलेच महागात पडले आहे। तब्बल 5 वर्षांनंतर न्यायालयाने या प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय देत दोघांनाही 6 महिन्यांचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी 6,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे। ही घटना 5 ऑक्टोबर 2021 रोजी नंदुरबार तालुक्यातील कोरीट येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील मतदान केंद्रावर घडली होती। पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात असताना निलेश रमेश कोडी आणि गोपाल शांतीलाल कोडी हे दोघे मतदान केंद्रात आले। त्यांनी रांगेतील मतदारांना शिवीगाळ करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली। तेव्हा बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना शांत राहून मतदान करून जाण्याचे सांगितले, मात्र त्याचा राग आल्याने दोघांनी पोलिसांनाच अश्लील शिवीगाळ केली। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने सेक्टर अधिकारी पोलीस उपनिरीक्षक माधुरी कंखरे यांना बोलावण्यात आले, परंतु त्यांच्या उपस्थितीतही आरोपींचा आक्रमकपणा कमी झाला नाही। उलट त्यांनी पोलिसांशी वाद घालत बंदोबस्तावरील पोलीस कॉन्स्टेबल अनिल बिऱ्हाडे यांच्यावर हाताबुक्क्यांनी हल्ला केला। उपस्थित पोलिसांनी आणि नागरिकांनी हस्तक्षेप करून त्यांची सुटका केली। या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, मारहाण, शिवीगाळ, धमकी आणि इतर गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले। न्यायालयाचा निर्णय। या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश AS सय्यद यांच्या न्यायालयात झाला। सरकार पक्षाने सादर केलेले साक्षीदार, पंच आणि तपासातील पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने दोन्ही आरोपी दोषी ठरवले। न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह लोकप्रतिनिधी कायदा कलम 132 अंतर्गत दोन्ही आरोपींना प्रत्येकी 6 महिन्याचा सश्रम कारावास आणि 6,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली। सरकार पक्षाची बाजू जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट विनोद गोसावी यांनी मांडली, तर मुख्य पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगिता राठोड तसेच पैरवी अंमलदारांनी खटल्यात महत्त्वाची भूमिका बजावली। या यशस्वी कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी तपास अधिकारी व सरकारी वकिलांचे अभिनंदन केले आहे। मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे किंवा कायदा हातात घेणे कोणालाही महागात पडू शकते, याचा हा महत्त्वाचा न्यायालयीन संदेश मानला जात आहे। अशाच विश्वासार्ह आणि बेधडक बातम्यांसाठी परिवर्तन 24 न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा।